अलीकडील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये भारतात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये 2023 मध्ये एक मोठे प्रकरण उघड झाले होते, ज्यामध्ये बेकायदेशीर वित्त, लक्झरी वस्तू आणि सोन्याच्या बारचा समावेश होता आणि सुमारे $2.3 अब्ज मालमत्ता जप्त करण्यात आली होती. भारतातील अलीकडील काही प्रकरणे अंमलबजावणी संचालनाची कारवाई आपण जाणून घेऊया. भारत सरकारच्या महसूल विभागानुसार अंमलबजावणी संचालनाने म्हणजेच ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अनेक प्रकरणे समोर आणली आहेत. एबीजी शिपयार्ड फसवणूक प्रकरण हे भारतातील प्रसिद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांपैकी एक आहे, ज्याने मथळ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे नेमकं काय? तर मनी लॉन्ड्रिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे गुन्हेगारी कार्यातून मिळवलेला पैसा, ज्याला घाणेरडे पैसे असे आपण म्हणतो, म्हणजे काळा पैसा, कायदेशीररित्या कमावलेल्या पैशांसारखा दिसतो, जेणेकरून त्याचा खरा स्रोत लपवता येईल. मनी लॉन्ड्रिंगचे टप्पे आपण आता पाहून घेऊयात. तर मनी लॉन्ड्रिंगमध्ये साधारणपणे 3 प्रमुख टप्पे असतात. एक म्हणजे प्लेसमेंट, बेकायदेशीर पैशांना आर्थिक व्यवस्थेमध्ये आणणे. लेअरिंग, पैशांचे मूळ लपवण्यासाठी अनेक बँका आणि खात्यांमधून निधीची अनेक वेळा फिरवणूक, गोंधळ निर्माण करणे. इंटिग्रेशन, निधी कायदेशीर अर्थव्यवस्थेत परत करणे, जेणेकरून त्याचा वापर करता येईल. धन्यवाद.